तू गुणत्रयाते अभेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंबझणी। मनुष्याच्या सर्व नात्यांचा आधार आहे अपेक्षा। आता पती पत्नी हे नातं पहा। पती कसा असावा यावर पत्नी म्हणते, जो माझं जीवन सुखसुविधांनी भरून टाकेल असा। पत्नी कशी असावी यावर पती म्हणतो, जी सदैव मलाच समर्पित असेल अशी। आता पती पत्नी दोघंही म्हणतात की आपली मुलं कशी असावीत, जी सदैव आपल्या सेवेत असतील, आज्ञेत राहतील, कधीही आज्ञाभंग करणार नाहीत अशी। म्हणजे काय तर मनुष्य अशाच व्यक्तींवर प्रेम करू शकतो जो त्याच्या सर्व अपेक्षांची पूर्तता करतो। पण तो हे मात्र विसरतो की अपेक्षांची नियतीच मुळी भंग होण्याची आहे। माणसाच्या सर्व अपेक्षा जन्म घेतात त्याच्या बुद्धीतून। जिथे अपेक्षा काय आहेत हेच कळत नाही, तिथे सर्व अपेक्षा पूर्ण तरी कशा होणार। म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीची अपेक्षा पूर्ण करण्याची कितीही इच्छा असली तरी त्या अपेक्षा कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत। आणि तिथेच जन्म होतो संघर्षाचा आणि त्या नात्यातील दुराव्याचा, ज्यामुळे सर्व नाती संघर्षात परावर्तित होतात। म्हणूनच मनुष्याने आपल्या इच्छा अपेक्षांना कधीही नातेसंबंधांचा आधार बनवू नये। स्वीकार करावा तो शुद्ध निर्मळ नात्यांचा, त्यातील आपलेपणाचा। अहो तेव्हाच तर हे जीवन सुखशांतीने आणि समाधानाने भरून जाईल। अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक।